कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही आजपासून मी किर्लोस्कर कंपनी मधलं माझं ब्रँड अँबॅसिडरचं पद कायमची सोडते। आदित्य सर, आज मी तुमच्या आवडीची नाचण्याची भाकरी आणि करडीची भाजी बनवली होती, पण तुम्ही जेवायला खाली आलतच नाहीत। मी बी कसली येंदळी हाय, माझ्या ध्यानातच नाही राहिलं बघा। तुम्ही कसं जेवणार ना, हाताला जखम झाली आहे ना तुमच्या, म्हणून म्हणलं की चला आपणच डॉक्टर म्हणून हाताला मलमपट्टी करू। बरं चला आता पटदिशी हात पुढे करा। पर तू जाईत ना, मला तुझ्याशी बोलायचं नाही। हे बघा आदित्य सर, मला बी तुमच्याशी बोलायची काय हौस नाही। मला एवढी मलमपट्टी करू द्या, मग जाते माझी। यार जाय तू। पर मला ना तुझं तोंडही बघायची इच्छा नाहीये, प्लीज जाय तू। आदित्य सर, तुम्ही शांत व्हा आधी। तुम्हाला माझ्याशी बोलायचं नसेल ना तर नका बोलू, तुम्ही हरकत नाही। पण तुमच्या हाताला लागलं आहे, मला पट्टी करू द्या ना प्लीज। तुला हे ब्रँड अँबॅसिडर पद नको होतं ना, सोडलंस ना ते तू पद, चालीस ना तू जबाबदारीतून मोकळी। मग जा आता, तुला जे मनाला आवडेल ना ते तू कर। स्वयंपाक कर, चहा दे, कॉफी दे, पण तिथे कंपनीचं वाटव झालं ना तरी चाल। पारू, इथून पुढे तुझा या कंपनीशी, माझ्याशी, किर्लोस्कर परिवाराशी काही एक संबंध नाहीये। मी म्हणतच नाहीये तू चुकीचा निर्णय घेतलायस, मला फक्त असं वाटतं की हा निर्णय प्रॅक्टिकली विचार न करता इमोशनली घेतलेला आहे। माहित नाही हा मुलगा असा का वागतोय। आज तर जखम करून घेतली आहे हाताला, आजवर आदित्य कधीच असा वागला नाही। मला वाटतं मी त्याच्याशी बोलायला हवं, त्याच्या जखमेवर पट्टी बांधायला हवी। ब्रँड अँबॅसिडर कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा तुला उतरावं लागलं तेव्हा तुला वाटलं होतं का तुला जमेल म्हणून? वाटलं होतं नाही ना? पण तरी तू आत्मविश्वासाने लढलीस, उभी राहिलीस, सगळ्या जगाला फेस केलंस तू। गावातून आलेली एक साधी मुलगी लाखो लोकांसमोर आत्मविश्वासाने उभी राहिली, फक्त उभी नाही राहिली तर जिंकली सुद्धा। त्यानंतर तू स्वतःच्या कर्तृत्वावर ते पद टिकवलंस, कंपनीच्या प्रगतीमध्ये हातभार लावलास, कित्येक प्रोडक्ट मध्ये तू तुझं इनपुट्स दिले। मग अशी एकाएकी हार का मानलीस? माहितीये ज्या क्षेत्रात आपण काम करतो तिथे मरण स्पर्धा, हे जग वाईट आहे, मला हे सगळं माहिती आहे, पण तरी तिथे घट्ट पाय रोवून उभं राहणारी फक्त पारू आहे। आणि आज तीच पारू हे सगळं सोडून घरकाम करत बसणार म्हणते। इतकी स्वार्थी निघालीस तू पारू? मला वाटलं होतं आपली कंपनी वाढवायला, नावारूपाला आणायला तू फ्युचर मध्ये अजून मदत करशील, पण तू तर हे सगळं सोडून पळून चाललीस। नाही, अशी पळपुटी, आत्मविश्वास गमावलेली, खचलेली मुलगी माझी मैत्रीण असूच शकत नाही। यो निर्णय देवी आईंचा होता। सर तुमच्या हातात रक्त येते, मला पट्टी लावू द्या ना, तुम्हाला शपथ आहे माझी। बघू हात बघू।
या घरात आधीच प्रवेश झालाय माझा, पण फायनली मी या कंपनीत सुद्धा प्रवेश केलाय. आता अहिल्यादेवी किर्लोस्करचं साम्राज्य उद्ध्वस्त करायला मला वेळ लागणार नाहीये. या ठीक आहे, नंतर बोलूयात आपण. ओके. पारू, अगं अशी अचानक का आलीस? काही बोलायचं का? अनुष्का मॅडम, मी तुम्हाला असं कधी म्हणलं की की देवी आईंनी हे ब्रँड अँबॅसेडरचं पद माझ्यावर लादलंय? तुम्ही देवी आईशी खोटं का बोललात? अगं अशी काय करतेस पारू? तूच तर बोलली होतीस मला. मी कधी असं म्हणलं तुम्हाला? पारू अगं अशी काय करतेस? आपण फार्म हाऊस वर गेलो होतो तेव्हा आपण किती गप्पा मारल्या. तेव्हा तर सांगितलंस तू मला. काय झालं, आठवत नाहीये का? हे ठीक आहे, पण जुन्या गोष्टी का उकरून काढतेस? मला सांग, हे ब्रँड अँबॅसेडर झाली हे आवडलं नाहीये का तुला? तुला त्या पोस्टवर राहायचंय का? तसं असेल तर मला तसं सांग, मी आत्ताच्या आत्ता जाऊन मॅमशी बोलते, त्यांना सांगते तुला आहे त्या पोस्टवर ठेवायला. ठीक आहे? एवढ्या विश्वासानं कसं बोलतायत ह्या की मी बोलले म्हणून? मला चांगलं आठवतंय, मी फार्म हाऊसवर असलं काय बी बोलले नाही. ह्यो विषयच झाला नाही आमच्यात. मग या खोटं कशापायी बोलतायत? चल आपण आत्ताच्या आत्ता मॅमशी बोलू. ये. नाही, नको. नको. ग पण पारू अशी काय करतेस? पारू, हे अनुष्का कळायला तुला इतकी सोपी वाटली का पारू? गुड मॉर्निंग प्रीतम. काय झालंय प्रीतम? काही प्रॉब्लेम आहे का? या पारू आणि दादा असं का वागतात ना, मला तेच कळत नाहीये का. म्हणजे ह्या दोघांना ना मी नेहमी हसताना हसवताना खुश बघितलंय, आणि आता तेच दोघं एकमेकांवर तोंड फुगवून बसलेत. त्यांच्यातल्या या अबोल्याचा ना त्रास होतोय मला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.